या महिन्यात भारतातल्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यापैकी मिझोराममध्ये आणि छत्तीसगडच्या काही भागात 7 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या, तर लवकरच बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा मतदान होईल. या निवडणुकांसाठी सर्व पक्ष प्रचाराला लागले असतानाच गेल्या आठवड्यात फ्री स्पीच कलेक्टिव्ह या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या संस्थेनं या राज्यांबद्दल एक अतिशय महत्त्वाचा अहवाल प्रकाशित केला आहे. फ्री स्पीच इन स्टेट बिटवीन इलेक्टोरल रिटॉरिक अँड ग्राउंड रियालिटी, म्हणजेच विविध राज्यांमधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं निवडणुकीच्या जमिनीवरचं वास्तव, असं या अहवालाचं नाव आहे. सध्या निवडणुका लागलेल्या 5ही राज्यांमधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे काही हल्ले झालेत त्यांच्यावर या अहवालाने प्रकाश टाकलेला आहे. त्यामुळे बरीच धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आलेली आहे. नमस्कार, मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण भारतातल्या माध्यम स्वातंत्र्याबद्दलचा हा अहवाल आणि या 5 राज्यांमधल्या निवडणूक पूर्व काळातलं त्याचं महत्त्व याबद्दल जाणून घेऊया. या व्हिडिओचं लिखाण आमचे पत्रकार राकेश नेवसे यांनी केलेलं आहे. फ्री स्पीच कलेक्टिव्हच्या या अहवालात मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये सामान्य नागरिक, माहिती अधिकार, RTI कार्यकर्ते आणि पत्रकारांवर सरकारनं केलेल्या कारवायांचा लेखाजोखा देण्यात आलेला आहे. यात गेल्या 5 वर्षात राज्य सरकारांनी पत्रकारांविरोधात केलेल्या तक्रारी, अटका, धमक्या, जीवघेणे हल्ले, राजद्रोहाचे खटले, तडीपारीचे आदेश इत्यादी घटना आणि राज्यात लागू झालेली इंटरनेट बंदी, सेन्सॉरशिपचे प्रयत्न या सर्वाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. या अहवालाचे काही हायलाइट्स आपण आता जाणून घेऊया. काँग्रेस शासित छत्तीसगडमध्ये गेल्या 5 वर्षात म्हणजे 2018 ते 2023च्या काळात अशा प्रकारच्या 32 घटना घडल्या. यात सुमारे 11 घटना पत्रकारांना झालेल्या अटकेच्या होत्या, तर 12 घटनांमध्ये पत्रकारांना धमक्या देण्यात आल्या होत्या. छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारनं मीडिया कर्मचारी संरक्षण विधेयक संमत केलं असलं तरी हा कायदा पत्रकारांचं संरक्षण करण्यात अयशस्वी ठरला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. छत्तीसगडप्रमाणेच काँग्रेस शासित राज्य असलेल्या राजस्थानमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या एकूण 72 घटना घडल्या. यात 5 वर्षात 60 वेळा लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी ही सर्वात ठळकरित्या दिसून येते. शिवाय राजस्थानमध्ये जगदीश गोलिया आणि राजसिंग गुर्जर या 2 RTI कार्यकर्त्यांना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जीव गमवावा लागला. अहवालात राजस्थान सरकारकडून करण्यात आलेल्या सेन्सॉरशिपच्या प्रयत्नांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. डिसेंबर 2019मध्ये अशोक गेहलोत सरकारनं भारतीय सेन्सॉर बोर्डला पानिपत सिनेमातल्या राजा सूरजमल याच्या चित्रणाकडे लक्ष द्यायला लावलं होतं. त्यामुळे लोकांनी काय ऐकावं आणि काय बघावं आणि काय नाही बघावं यावर नियंत्रण ठेवण्याची सवय फक्त भाजपपुरती मर्यादित नाही, असं या अहवालात म्हटलेलं आहे. याशिवाय गेहलोत सरकारच्या काळात झालेली लोकसेवा आयोगाच्या शिक्षक भरती परीक्षेतली पेपरफुटी सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी घटना ठरली. त्याशिवाय त्यातून राज्यात असलेली बेरोजगारी सुद्धा लक्षात येते, असं हा अहवाल सांगतो. या पेपरफुटीमुळेच राजस्थानमध्ये सर्वात जास्त वेळा इंटरनेट बंदी करण्याची वेळ आली होती. मात्र त्यातून मार्ग काढण्याऐवजी इंटरनेट बंदीला विरोध करणाऱ्या याचिकेच्या विरोधात राजस्थान सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जबाब नोंदवला, हे सुद्धा या अहवालानं निदर्शनास आणून दिलेलं आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार येण्यापूर्वी म्हणजे 2017 साली भाजपच्या वसुंधरा राजे सरकारनं एक वटहुकूम काढला होता. या वटहुकुमानुसार पत्रकारांना त्यांच्या बातम्यांमध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश यांच्या नावाचा उल्लेख करण्यास मनाई होती. हा वटहुकूम जरी फक्त 42 दिवस टिकला असला तरी हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर मोठा हल्ला होता, असं या अहवालात अधोरेखित करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशबद्दल बोलताना हा अहवाल सांगतो की गेली अनेक वर्ष भाजप शासित असलेलं हे राज्य सेन्सॉरशिप, मुस्कटदाबी आणि असहिष्णुतेचं केंद्र बनलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 5 वर्षात चक्रेश जैन आणि सुनील तिवारी या 2 पत्रकारांना जीव गमवावा लागला. अहवालात दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या 24 घटना घडल्या. पत्रकारांविरोधात तक्रारी दाखल करून त्यांना कोर्ट कचेरीत गुंतवून ठेवण्याकडे शिवराज सिंग चौहान सरकारचा भर राहिला आहे, असं सुद्धा या अहवालातून समोर येतं. यात विशेष म्हणजे मध्य प्रदेश शैक्षणिक सेन्सॉरशिपची प्रयोगशाळा होत असल्याचं सुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर फरहाद खान यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावरून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे अल्पसंख्याक समूहावर होणाऱ्या हल्ल्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जाऊ शकतं, असं हा अहवाल सांगतो. स्टँडअप कमेडियन मुनव्वर फारुकी विरोधात मध्य प्रदेशात तक्रार दाखल करण्यात आली होती, तर स्टँडअप कमेडियन वीर दास यांच्या आय कम फ्रॉम 2 इंडियाज या व्हिडिओनंतर त्यांना मध्य प्रदेशमध्ये कार्यक्रम करण्याची बंदी घालणार असल्याचं सरकारचे अधिकृत प्रवक्ता म्हणाले होते. याशिवाय आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या माधुरी कृष्णस्वामी यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच त्या विकास प्रकल्पांना विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांना तडीपार करण्यात आलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत संस्थेकडे उपलब्ध माहितीनुसार मिझो नॅशनल फ्रंटचं सरकार असलेल्या मिझोराममध्ये गेल्या 5 वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या फक्त 5च घटना घडलेल्या आहेत.
मात्र मिझोरामच्या एका निनावी स्थानिक पत्रकारानं संस्थेला दिलेल्या माहितीनुसार एक वेगळंच सत्य बाहेर आलंय. त्यानुसार मिझोराममध्ये पत्रकारांनी त्यांच्या पत्रकारितेवर स्वतः काही निर्बंध लादलेले आहेत. शिवाय पत्रकारांमध्ये बरेच राजकीय मतभेद असल्यामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे, असंही यात म्हणण्यात आलेलं आहे. राज्याच्या राजकारणाला वांशिक अँगल आहे आणि तो स्थानिक पत्रकारांमध्ये सुद्धा दिसून येतो, असं या अहवालात सुचवण्यात आलेलं आहे. यानंतर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबतीत तेलंगणा या 5 निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांपैकी सर्वात मागास राज्य असल्याचं या अहवालातून दिसून येतं. तेलंगणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात सुमारे 58 घटना गेल्या 5 वर्षात घडल्या. त्यात सर्वात मोठी म्हणजे 2022 साली तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS म्हणजेच भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बातमी दिल्याबद्दल 40 पत्रकारांना 12 तासांसाठी डांबून ठेवण्यात आलं होतं. सध्याच्या आकडेवारीनुसार पत्रकारांना अटक होण्यामध्ये जम्मू काश्मीरनंतर तेलंगणाचा क्रमांक लागतो. शिवाय तेलंगणामध्ये मामिडी करुण कुमार रेड्डी आणि नल्ला रामकृष्णाई या 2 RTI कार्यकर्त्यांची हत्या झाली. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांनी बऱ्याच वेळा पत्रकारांऐवजी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांची बाजू घेतली असल्याचं हा अहवाल सांगतो. शिवाय BRSच्या निवडणूक जाहीरनाम्यात पत्रकारी स्वातंत्र्याबद्दल काहीही उल्लेख नसल्याचं सुद्धा हा अहवाल निदर्शनास आणून देतो. मे महिन्यात प्रकाशित झालेल्या पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा 161वा क्रमांक आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची क्रमवारीत 11 जागांनी घसरण झाली. फ्री स्पीच कलेक्टिव्हनं फक्त सध्या निवडणूक सुरू असलेल्या राज्यांची माहिती यात दिली असली तरी सुद्धा बाकीच्या अनेक राज्यांची स्थिती सुद्धा एवढीच किंवा यापेक्षाही भयंकर आहे. शिवाय एखादा पक्ष सत्तेत आला किंवा सत्तेतून गेला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यात अचानक बदल होत नाही, हे सुद्धा या अहवालातून दिसून येत आहे. स्वतंत्र पत्रकारिता आणि पत्रकारांची सुरक्षितता ही सुदृढ लोकशाहीची लक्षणं असतात. काही पत्रकारांबाबत तुमची तक्रार असली तरी अनेक पत्रकार आपला जीव धोक्यात घालून तुमच्यापर्यंत बातमी आणि माहिती पोहोचवत असतात. तुमच्या आमच्या देशात तुमच्या आमच्या संपत्तीचा गैरवापर होणार नाही, आपल्या अधिकारांवर गाज येणार नाही, यासाठी हे सजग पत्रकार काम करत असतात. आपण किमान त्यांच्या सुरक्षिततेबाबत तरी सजगता दाखवूच शकतो, नाही का? तर हा होता मेड सिंपलचा आजचा एपिसोड संपवण्याआधी एक खास घोषणा करत आहोत. तुम्ही एक जागरूक नागरिक असाल, पत्रकारितेचे विद्यार्थी असाल, माध्यमं आणि त्यांच्या मागच्या यंत्रणांबाबत तुम्हाला उत्सुकता असेल तर लवकरच आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी काहीतरी अगदी खास. त्याची माहिती व्हावी म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा इंडी जर्नल.